नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते? कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कुठून आहे? भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कुठून कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली ते आग्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कोणता मासा मत्स्य व्यवसायासाठी उपयोगी आहे? कोणता मासा मत्स्य व्यवसायासाठी उपयोगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रोहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे? ध्रुव अणुभट्टी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, तेलंगणा या राज्याची राजधानी डॅश डॅश आहे? तेलंगणा या राज्याची राजधानी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? भारतातील सर्वात मोठे बंदर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, रेड क्लिफ रेषा डॅश डॅशला म्हटले जाते? रेड क्लिफ रेषा डॅश डॅशला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत पाकिस्तान सीमारेषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील प्रमाणवेळ ग्रीनिज प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे? भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिज प्रमाणवेळेच्या किती तास पुढे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 4 तास 30 मिनिटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त जाते? भारताच्या मध्यातून खालीलपैकी कोणते वृत्त जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्कवृत्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण? भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉ. विक्रम साराभाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती? आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता देश सार्क आहे? खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचे सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मालदीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येते? बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात? तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, नागालँड राज्याची राजधानी कोणती? नागालँड राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 कोहिमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? आशियातील नोबेल म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 मॅग्सेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? भारतातील सर्वात जुना तेल शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिग्बोई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी तारा कोणता आहे? खालीलपैकी तारा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 उलर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, भारतातील कोणते स्थान हे व्यग्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? भारतातील कोणते स्थान हे व्यग्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, बिहू लोकनृत्य कोणत्या राज्यामध्ये आहे?
बिहू लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 काकरापारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? काकरापारा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताचे परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? भारताचे परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 3 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिल्वासा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील सर्वात लांब धरण कोणते? भारतातील सर्वात लांब धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 टिहरी धरण उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जोग किंवा गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? जोग किंवा गिरसप्पा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅशे देशातील अति पूर्वेचे राज्य आहे? डॅशे देशातील अति पूर्वेचे राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नागालँड या राज्याची राजधानी कोणती? नागालँड या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 कोहिमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतातील सर्वात उत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 स्वीडन देशाची राजधानी कोणती? स्वीडन देशाची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 स्टॉकहोम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणता सार्क देश या संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता सार्क देश या संघटनेचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 म्यानमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 कोणार्क डॅश येथे हे प्रसिद्ध मंदिर आहे? कोणार्क डॅश येथे हे प्रसिद्ध मंदिर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य मंदिर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील डॅश हे सर्वाधिक आधुनिक बंदर आहे? भारतातील डॅश हे सर्वाधिक आधुनिक बंदर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू बंदर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता मार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? खालीलपैकी कोणता मार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 NH7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सन 2015 मधील वन संरक्षण नुसार भारतात डॅश या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहेत? सन 2015 मधील वन संरक्षण नुसार भारतात डॅश या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश या प्रकरणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते?
लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नेटाइड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा, सिंधू नदीचा उगम कोठे होतो? सिंधू नदीचा उगम कोठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कैलास, मानस सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA कोणत्या शहरामध्ये आहे? राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा, प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे? प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल.